हॅलो एव्हरीवन, AI स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MS सेट 2022 जी की 26 मार्चला होणार आहे 2023 मध्ये त्याच्यासाठी PYQs बघणार आहोत आणि आजचा टॉपिक आहे ज्यामध्ये आपण कम्युनिकेशनच्या युनिट मधून MCQ बघणार आहोत जे की 2016 आणि 2017 मध्ये विचारले गेले होते. हे जे MCQ आहेत ते आपण डिटेल मध्ये आज डिस्कस करणार आहोत. त्यामुळे पूर्ण लेक्चर बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की कशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात. ओके, आणि समजा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राइब करा जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. ओके, सो चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. In the context of Indian media, the entity represented by abbreviation PCI, CBFC, NBA, ASIC are collectively called as. हा जो क्वेश्चन आहे तो 2017 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन मीडिया द एंटिटी रिप्रेझेंट बाय एब्रिव्हिएशन दॅट इज PCI, CBFC, NBA and ASCI is collectively called as. आणि यासाठी तुम्हाला काही ऑप्शन्स दिले होते, ज्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो आहे मीडिया ओनर ऑर्गनायझेशन्स, सेकंड आहे सेट ऑफ अ मीडिया लॉज इन दी कॉन्स्टिट्यूशन, थर्ड आहे मीडिया रेग्युलेटरी बॉडीज अँड लास्ट आहे ऑडियन्स मेजरमेंट बॉडीज. ओके, सो मीडिया इन इंडिया इज मोस्टली सेल्फ रेग्युलेटेड. जे इंडिया मीडिया आहेत ना ते मोस्टली जे आहे ते सेल्फ रेग्युलेटेड आहेत. द एक्झिस्टिंग बॉडी फॉर द रेग्युलेशन ऑफ अ मीडिया ॲज अ प्रेस काउन्सिल ऑफ अ इंडिया विच इज अ स्टॅच्युटरी बॉडी and the News Broadcasting Standard Authority, a self-regulatory organization, issues standards which are more in nature of the guidance. And recently, the chairman of the Press Council of India, the former Justice of a Supreme Court, Mr. M. Kajju, has argued that the television and the radio need to be brought in the scope of Press Council of India for a similar regulatory body. Okay, so जर समजा आपण फुल फॉर्म बघायला गेलो PCIचं तर त्याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. ओके, जी की एस्टॅब्लिश झाली होती अंडर द PCI ऍक्ट 1978. ओके, आणि याचं जे पर्पज होतं, मेन पर्पज होतं इज टू मेंटेनिंग अँड इम्प्रूव्हिंग द स्टँडर्ड ऑफ अ न्यूज पेपर अँड न्यूज एजन्सीज इन द इंडिया. सेकंड जर आपण बघायला गेलो CBFCचं फुल फॉर्म तर त्याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. ओके, for screening the film including the short film, documentary, television show and the advertisement in the theaters or a broadcasting via the television, the Central Board of Film Certification sanction the required. Then NBA चा जर फुल फॉर्म बघायला गेलो तर त्याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशन. The NBA has devised a code of ethics to regulate the television content. Okay, आणि लास्ट जर ASCI चं फुल फॉर्म बघायला गेलो तर त्याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ दी इंडिया. ही जी फुल फॉर्म्स आहेत ना ती खूपच इम्पॉर्टंट आहेत, कारण एखाद्या वेळेस एक्झामला तुम्हाला फुल फॉर्म पण विचारू शकतात, त्यामुळे प्लीज हे ध्यानात ठेवा. ओके, किंवा मॅच द पेअर मध्ये पण तुम्हाला हे विचारूच शकतं. Okay, so the Advertising Standard Council of India has also dropped the guidance on the content of advertisement. So after explanation, we can say that याचा जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर C, that is media regulatory bodies. Okay, what is प्रसार भारती? क्वेश्चन जो आहे तो 2017 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला प्रसार भारती म्हणजे काय असं विचारलं गेलं होतं. ज्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो आहे अ प्रायव्हेट कंपनी ओनिंग TV चॅनल, सेकंड आहे अ टेलिकॉम कंपनी ओनिंग अ लार्ज मोबाईल नेटवर्क, थर्ड आहे अँड ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन विंग of a central government, and last आहे an autonomous body for a public radio and broadcasting TV broadcasting. ओके, तर जे प्रसार भारती आहे ना ते इंडिया स्टेट ओन पब्लिक ब्रॉडकास्टर आहे आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते न्यू दिल्लीला आहे. ओके, अँड इट इज अ स्टॅच्युटरी ऑटोनॉमस बॉडी which is a set up by the act of a parliament and
comprises the Doordarshan television network and Akashvani All India Radio, which were an earlier media unit of Ministry of Information and Broadcasting. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी, प्रसार भारती, an autonomous body for a public radio and TV broadcasting. Okay. Which of the following is a not correct statement in a context of communication? क्वेश्चन जो आहे तो 2017च्या क्वेश्चन पेपर मध्ये आला होता, ज्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले होते आणि विचारलं होतं खालील दिलेल्यापैकी कुठला जो एक आहे जो करेक्ट नाही आहे इन अ कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. ज्याच्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे नॉन वर्बल कम्युनिकेशन प्रीडेट्स वर्बल कम्युनिकेशन. सेकंड आहे नॉन वर्बल मेसेजेस आर कल्चर अँड कॉन्टेक्स्ट इंडिपेंडेंट. Non-verbal clue may complement as well as contradict verbal messages. And last आहे non-verbal capacities are more innate in us than the verbal. So cultural differences in a non-verbal communication. Non-verbal communication जे आहेत ते एक्सप्रेस केले जातात meaning and the feelings without a word, ज्यामध्ये आपण वर्डचा यूज नाही करत. ओके. जे वर्बल कम्युनिकेशन आहे त्यामध्ये आपण ओरली किंवा रिटन असं वर्डचा यूज करतो, पण नॉन वर्बल मध्ये आपण सिग्नल्सचा यूज करतो किंवा बॉडी लँग्वेजचा यूज करतो. ओके. सो द वन कल्चर मे डिटरमाइन दॅट स्पॅनिंग फिंगर्स to call a waiter is appropriate, whereas another may consider is a gesture rude, right? So therefore, from the above explanation, the non-verbal messages are a cultural and a context independent. Is a not correct statement in a context of the communication. Okay. So answer B will be correct here. The categorization of human communication into intrapersonal, interpersonal, group and a mass communication is a mainly based on the criteria of. हा जो क्वेश्चन आहे तो 2017च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स दिले होते, ज्यामधला पहिला जो ऑप्शन आहे तो आहे टेक्निकल मीडियम इन्व्हॉल्व इन कम्युनिकेशन. सेकंड आहे नेचर ऑफ मेसेजेस एक्सचेंज इन कम्युनिकेशन. थर्ड आहे नंबर ऑफ पार्टिसिपंट इन्व्हॉल्व इन कम्युनिकेशन. अँड लास्ट आहे इफेक्टिव्हनेस ऑफ द कम्युनिकेशन. So communication जी आहे ती टू वे प्रोसेस आहे, करेक्ट, which is a participant not only the exchange of an idea and the information but also share the mutual understanding. Correct. So it has to take into the consideration the idea of mutuality and a commonness and exchange, share the environment, social relationship among the participant and the existence of common needs, urge, aim and a goal. So when we are talking about a intrapersonal, ज्याच्या वेळी आपण इंट्रापर्सनल बद्दल बोलत असतो त्यावेळी इट इज अ बेसिक लेवल ऑफ द कम्युनिकेशन विच रिफर टू द कम्युनिकेशन विदिन द सेल्फ, ज्यामध्ये आपण सेल्फ बद्दल बोलत असतो. ओके. सो इंट्रापर्सनल म्हणजे ज्यामध्ये आपण मेडिटेशन करत असतो, राईट. एखादी समजा आपल्याला डायरी लिहायची हॅबिट असेल तर ते येईल तिचे, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की माइंड मध्ये एखादी गोष्ट आपण बोलत असतो त्याला आपण इंट्रापर्सनल म्हणतो, आपण स्वतःशीच बोलत असतो. ओके. सो सेकंड वन इज इंटरपर्सनल. ना व्हॉट इज अ इंटरपर्सनल कम्युनिकेशन? इट इज अ डायरेक्ट पार्टिसिपेटरी और अ फेस टू फेस कम्युनिकेशन. ओके. ज्यामध्ये एखादा माणूस दुसऱ्या माणसाची गोष्टी करत असतो, ज्याला आपण इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणू शकतो. ओके. ग्रुप कम्युनिकेशन, ज्यामध्ये आपण ग्रुपमध्ये कसलंही डिस्कशन चालू असेल तर त्याला ग्रुप कम्युनिकेशन बोलतात. मास कम्युनिकेशन इज अ टाइप ऑफ अ कम्युनिकेशन. मेसेज इज अ ट्रान्समिट फ्रॉम द सोर्स टू अ लार्ज और अ वाइड स्प्रेड ऑडियन्स थ्रू द मीडियम, ज्यामध्ये आपण इंटरनेट किंवा हा लेक्चर पण एक्झाम्पल होईल मास कम्युनिकेशनचं. ओके. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी. The categorization of a human communication into intrapersonal, interpersonal, group and mass communication is mainly based on the criteria of number of a participant involved in the communication. Identify the correct pair from the following. हा जो क्वेश्चन आहे तो 2017च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला काही पेअर्स दिले गेले होते आणि सांगितलं होतं की खालीलपैकी जो करेक्ट पेअर आहे ना तो ओळखा. ज्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे तो आहे टीचिंग इन अ क्लासरूम ग्रुप कम्युनिकेशन. सेकंड आहे
evaluating answer sheet is a non-verbal communication. Then is teaching with the PowerPoint is mass communication, and last one, debating in the classroom is a fatigue communication. So as we said, the communication is a two-way process. आणि कम्युनिकेशन मध्ये काय असतं, इन्फॉर्मेशन पास करणं असतं आणि अंडरस्टँडिंग फ्रॉम दी अनदर साइड. ओके, सो इट इज अ प्रोसेस वेर वी आर कम्युनिकेटिंग विथ द अदर्स अँड वेर वी आर सेंडिंग द इन्फॉर्मेशन और नॉलेज टू द अदर्स. ओके, ज्यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर इन्क्लुडेड असतो. ओके, ज्यामध्ये सेंडर जो असतो तो मेसेज पास करणार आणि रिसिव्हर जो आहे तो रिसीव्ह करणार मेसेजेसला आणि फीडबॅक पण देणार. ओके, सो group communication where there are two or more members involved in the communication process which is become the group communication. ज्यामध्ये दोन किंवा दोनच्या अधिकच्या वेळी आपण कम्युनिकेशन मध्ये माणसं इन्व्हॉल्व असतात त्यावेळी आपण असं म्हणू शकतो की ते जे आहे ते ग्रुप कम्युनिकेशन आहे. जर आपण एक्झाम्पल बघायला गेलो तर जे क्लासमध्ये होतं त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन बोलू शकतो. ओके, कारण त्यामध्ये खूपशी स्टुडंट इन्व्हॉल्व असतात. राईट, इफ द least number of a person is involved in the group communication, it is called a small group of a communication. ज्यावेळी जे पार्टिसिपंट असतात ती समजा स्मॉल ग्रुप असेल किंवा थोडीच माणसं असेल त्या ग्रुप कम्युनिकेशन मध्ये तर त्याला आपण स्मॉल ग्रुप म्हणतो, आणि समजा खूप जण असेल तर त्याला आपण बिग ग्रुप म्हणू शकतो. ओके, इन द कम्युनिकेशन प्रोसेस everyone become a source as well as a receiver through the sharing the information and gives the feedback to the another. And the type of a communication that a teacher has in the classroom is termed as a group communication. Okay, so it is a correct answer येईल ते येईल ऑप्शन नंबर ए. टीचिंग इन अ क्लासरूम इक्वल टू अ ग्रुप कम्युनिकेशन. कारण इथे खूपशी जी मुलं असतात ती कम्युनिकेशन मध्ये इन्व्हॉल्व असतात त्यामुळे आपण त्यांना ग्रुप कम्युनिकेशन असं कन्सिडर करतो. ओके, त्यामुळे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. The perspective that communication is essentially a meaning-making process logically implies that. हा जो क्वेश्चन आहे तो 2017 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन दिला गेला होता सेंडर इज मोर इम्पॉर्टंट, सेकंड आहे मीडियम इज मोर इम्पॉर्टंट, थर्ड आहे ट्रान्समिशन इज मोर इम्पॉर्टंट, अँड लास्ट आहे डिकोडिंग इज मोर इम्पॉर्टंट. कम्युनिकेशन प्रोसेस इज मेड अप ऑफ अ 4 की कंपोनेंट. ओके, आता हे 4 की कंपोनेंट कुठचे असणार तर एन्कोडिंग येईल, मीडियम ऑफ ट्रान्समिशन येईल, डिकोडिंग येईल अँड फीडबॅक येईल. ओके, हे जे आहेत ते 4 कंपोनेंट आहेत कम्युनिकेशनचे. देयर आर ऑल्सो 2 अदर फॅक्टर इन द प्रोसेस and those 2 factors are present in a form of the sender and the receiver. Sender and the receiver हे जे component दोन आहेत ते खूपच important असतात. Right, so communication process begin with the sender and end with the receiver. The decoding of the message is how the audience member is able to understand and interpret the message. आता समजा मी एखादी मेसेज तुम्हाला ट्रान्सफर केली आणि ती समजा तुम्हाला डिकोड करता येत नसेल तर त्याच्या मेसेजचा काय उपयोग होईल, काहीच नाही. राईट, कारण एखादी मेसेज ज्यावेळी आपण सेंड करतो त्यावेळी ती रिसिव्हरने पण डिकोड करून अंडरस्टँड होणं खूप गरजेचं असतं. ओके, सो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज अकम्प्लिश ओनली व्हेन द मेसेज इज रिसीव्ड अँड अंडरस्टूड इन अ इंडिट वे. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी. The perspective that communication is essentially a meaning-making process logically implies that decoding is more important. In the context of face-to-face interpersonal communication, which of the following is incorrect statement? हा जो क्वेश्चन आहे तो 2016 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं दोन व्यक्तींमधील समोरासमोरील संवादाला संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ज्यासाठी जो पहिला ऑप्शन इथे आहे तो आहे वर्बल साइन और सिग्नल्स आर मोर इन टर्म ऑफ क्वांटम अँड व्हरायटी. सेकंड आहे नॉन वर्बल साइन अँड सिग्नल्स आर डिफिकल्ट टू कंट्रोल. थर्ड आहे in case of a confusion over a meaning verbal signs are trusted less. and last आहे non-verbal signs or signals are mostly involuntary. Okay, so the communication is an activity of conveying the information through the exchange of a thought, message or the information by a speech, written or a signals.
ओके, जे कम्युनिकेशन असतं ते टू टाईपचं असतं, वर्बल कम्युनिकेशन अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन. वर्बल कम्युनिकेशन मध्ये आपण यूज ऑफ अ वर्डचा यूज करतो ओरली किंवा रिटन, आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन मध्ये आपण सिग्नल्सचा यूज करतो. ओके, सो interpersonal communication म्हणजे face to face interpersonal communication give a sender and a receiver the opportunity to use the non-verbal messages which can be readily quoted and decoded, and much of what need to be said in a clear word otherwise can be well conveyed by a means of a non-verbal clue. So the code term as well as a variety of a non-verbal clue is a more in the face-to-face communication. Okay. So, non-verbal communication include the expression, gesture, body language, timing, touch, space, and distance, anything that communicate without speaking. Okay. So, इथे जे correct answer आहे ते आहे option number A. In the context of face-to-face interpersonal communication, verbal signs or signals are more in terms of quantum and variety. In which of the following type of communication the potential of getting quick, significant and reliable feedback is maximum? हा जो क्वेश्चन आहे तो 2016 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता. ओके, ज्यासाठी इथे पहिला ऑप्शन आहे मास कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन अँड इंटर ग्रुप कम्युनिकेशन. इथे लक्षात घ्या की मोस्ट ऑफ द जे क्वेश्चन्स आहेत ना ते टाइप्स ऑफ कम्युनिकेशन वर बेस आहेत. ओके, जसं की आपण 2017 किंवा 2021 किंवा 2020 मध्ये जर आपण बघितलं असाल तर एखादा क्वेश्चन आपल्याला टाइप्स ऑफ कम्युनिकेशन वर बघायला भेटतोच. ओके, याच्या आधी मी पण ऑलरेडी 2021, 2020, 2019 आणि 2018 वर ऑलरेडी लेक्चर बनवले आहेत. जर समजा अजून बघितले नसाल तर प्लीज बघून घ्या, ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होत आहेत. ओके, सो कम्युनिकेशन इज अ transferring or conveying a message to get a target group, and it is a constitute of a three things: the sender, communication channel and a receiver. आता मास कम्युनिकेशन म्हणजे काय तर कम्युनिकेशन विथ अ लार्ज नंबर ऑफ पीपल. ओके, ज्यामध्ये टीव्ही येईल, रेडिओ येईल, न्यूजपेपर येईल, ऍडव्हर्टाइजमेंट येईल, आपला इंटरनेट येईल, आपला हा लेक्चर पण येईल मास कम्युनिकेशन मध्ये. ओके, त्यानंतर ग्रुप कम्युनिकेशन. ग्रुप कम्युनिकेशन ज्यामध्ये आपण ग्रुप सोबत डिस्कशन करत असतो, एखादी प्रोजेक्ट मीटिंग किंवा प्ले ग्राउंड मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, क्लासरूम मध्ये मुलं असतात त्यांचं एक्झाम्पल इथे घेऊ शकतो. ओके, दॅट इज interpersonal. Interpersonal communication is between a two person and it is a dynamic in a nature and has a greater scope for the grapevine. The most effective because one get the immediate feedback, ज्यामध्ये आपल्याला immediate feedback बघायला मिळतो. समजा दोन मित्रांमध्ये गोष्टी चाललेल्या असतील तर एखादा ज्यावेळी काही सांगेल त्यावेळी जो अपोजिट पर्सन असेल तो त्याला इमिजिएटली रिप्लाय करेल. राईट, सो इमिजिएटली फीडबॅक भेटतो आपल्याला तिथे. अँड लास्ट वन इज intergroup communication, the communication within the individual. It include the individual reflection, meditation. हे सगळं जे आहे ते intergroup communication मध्ये येते. ओके, ज्याला आपण इंट्रापर्सनल कम्युनिकेशन पण म्हणतो. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी. ओके, interpersonal communication is the correct answer for this question. Identify the incorrect pair of a media and its performance indicator from the following. ओके, हा जो क्वेश्चन आहे तो 2016 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला इनकरेक्ट जो पेअर आहे तो इथून निवडायचा आहे. ज्यासाठी पहिला ऑप्शन आहे न्यूजपेपर अँड करिक्युलेशन, सेकंड आहे सिनेमा ऑफिस बॉक्स, थर्ड आहे टेलिव्हिजन टीव्हीटी अँड लास्ट आहे रेडिओ ROD. न्यूजपेपर जर आपण बघायला गेलो तर न्यूजपेपर इज अ लाइट वेट अँड डिस्पोजेबल पब्लिकेशन usually printed on low cost paper called a newsprint. Okay, and curriculation is a required. So curriculation is a count of how many copies of a particular publication is distributed. So curriculation is related to the newspapers. Okay, then is cinema. Cinema theater is a theater where the films are shown for the public entertainment. This all of us are aware about the cinema theaters, right? So box office is again related to the cinema. A box office or the ticket office is a place where the tickets are sold,
राईट, ज्याच्याकडून आपण काउंटर, ज्याला आपण बोलतो, काउंटर कडून ज्यावेळी आपण तिकीट घेतो ते. ओके, सो ते पण रिलेटेड आहे सिनेमा थिएटरच्या. देन इज टेलिव्हिजन. अ टेलिव्हिजन इज अ मशीन विच स्क्रीन. टेलिव्हिजन म्हणजे आपली टीव्ही. ओके, सो टीव्हीटी इज द फुल फॉर्म ऑफ टीव्हीटी इज टेलिव्हिजन व्ह्यूअरशिप इन थाउजंड्स. ओके, हे पण जे आहे ते रिलेटेड आहे टेलिव्हिजनच्या. देन इज रेडिओ. Radio is a technology of signaling and communicating using the radio waves. Okay, so cube or the cumulative audience is a number of a unique people turned into the program or a station that give a time. So ROD is not related to the radio. Okay, so answer should be cumulative असायला पाहिजे होतं किंवा cum असं असायला पाहिजे होतं. Okay, सो त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल इथे ते येईल ऑप्शन नंबर डी, बिकॉज आपल्याला इनकरेक्ट जो पेअर आहे तो विचारला गेला आहे. सो रेडिओ ROD इज द करेक्ट आन्सर हिअर. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ FM रेडिओ द ॲब्रिव्हिएशन FM स्टँड फॉर. हा जो क्वेश्चन आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला FMचं फुल फॉर्म विचारलं गेलं होतं. ज्यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे फ्रिक्वेन्सी मॅनिप्युलेशन, थर्ड आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, देन आहे फिडेलिटी मॉडिफायर अँड लास्ट आहे फिडेलिटी मॉड्युलेशन. ओके, सो FM जो आहे त्याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. Sound is transmitted through the change in the frequency during the FM broadcast. Slight change in the amplitude go the unnoticed because the audience signal are presented to the listener through the changes in the frequency. Okay, so when you are switching between the stations, your FM antenna is alternating between the different frequencies and not the amplitudes, which produce the much clearer sound and allow for a smoother transition with little no audible static. Okay, so जे frequency modulation आहे ते आहे correct answer. Okay, the seating arrangement in a typical classroom in which students face the teacher encourage communication which. हा जो क्वेश्चन आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता. एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकाकडे तोंड करून बसलेली असतात. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते? ज्यासाठी पहिला ऑप्शन आहे तो आहे फॅसिलिटेट इझी इंटरॅक्शन अमंग स्टुडंट, सेकंड आहे गिव्ह मोर कम्युनिकेटिव्ह पॉवर टू द टीचर फॉर अ कंट्रोल, थर्ड आहे गिव्ह अ इक्वल कम्युनिकेटिव्ह पॉवर टू द टीचर अँड द स्टुडंट, अँड लास्ट आहे फॅसिलिटेट द मल्टी डायरेक्शनल कन्व्हर्सेशन. सो हा जो क्वेश्चन आहे ना तो बेस आहे MC क्रॉकीच्या थिअरीजवर, जी की त्यांनी 1978 मध्ये दिली होती, ज्यामध्ये तो म्हणतो की इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन थिअरी सजेस्ट दॅट, जी थिअरीज त्यांनी दिली होती त्याचं नाव होतं इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन थिअरी. सो अकॉर्डिंग टू दॅट द सिटिंग अरेंजमेंट कॅन इम्पॅक्ट हाऊ द इन्स्ट्रक्टर कम्युनिकेट विथ द स्टुडंट अँड हाऊ द स्टुडंट इंटरॅक्ट विथ द वन अनदर, implementing the engagement, motivation and focus. The five different there are various type of sitting arrangement in the class, that is a traditional, round table, horseshoe type, double horseshoe type and a group board and a pair board. Okay, इथे जे करेक्ट आन्सर आहे ना ते आहे ऑप्शन नंबर बी, गिव्ह अ मोर कम्युनिकेटिव्ह पॉवर टू द टीचर फॉर अ कंट्रोल. जी टीचर जी असते, जी शिकवत असते, तिच्याजवळ मोर कम्युनिकेटिव्ह पॉवर असते. ओके, for a teacher, what is the easiest and the quickest location of getting the student feedback in the classroom situation? क्वेश्चन जो आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपर मध्ये आहे. ओके, ज्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन आहे तो आहे बॉडी लँग्वेज ऑफ द स्टुडंट, सेकंड आहे क्वेश्चन आस्क्ड बाय द स्टुडंट, थर्ड आहे क्वालिटी ऑफ अ क्लास नोट टेकन बाय दॅम, अँड लास्ट आहे असाइनमेंट सबमिटेड बाय दॅम ऑन द टॉपिक. क्लासरूम कम्युनिकेशन is one of the most essential as well as the ineducable tool for effective teaching. It is a two-way process, right? ज्यामध्ये टीचर आणि स्टुडंट दोघेही इंटरॅक्ट होत असतात, and incomplete and disorganized without the feedback. In case of a classroom learning, the feedback play an important role as it make a learning process interactive. So
ज्यामध्ये आपल्याला 5 स्टेजेस बघायला मिळतात कम्युनिकेशन मध्ये, ज्यामध्ये पहिली इज दी फॉर्म्युलेशन ऑफ द मेसेज, सेकंड आहे मेसेज एन्कोडिंग, थर्ड आहे ट्रान्समिशन ऑफ मेसेज, देन आहे मेसेज रिकॉर्डिंग अँड फीडबॅक अँड इव्हॅल्युएशन. ओके, या क्वेश्चन मध्ये आपल्याला इझिएस्ट अँड क्विकस्ट लोकेशन विचारलं गेलं होतं, राईट. त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल ना ते येईल ऑप्शन नंबर ए, दॅट इज अ बॉडी लँग्वेज ऑफ अ स्टुडंट. ओके, मुलांचा मूड कसा आहे, त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे यावरून आपल्याला हे कळतं. त्यामुळे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द थिंग. जर समजा काही डाऊट असला तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा, जेणेकरून मी तुमचा डाऊट जो आहे तो क्लिअर करीन. आणि कॉमर्सवर जे लेक्चर आहे ते मी या वीक मध्ये स्टार्ट करणार आहे. थोडीशी हेल्थ कंडिशनमुळे लेक्चरला गॅप पडला होता, पण आता रेग्युलर लेक्चर चालतील. ओके, त्यामुळे समजा अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला लगेच भेटून जाईल. ओके, टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग.